नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, इंडी पाटील कॉलेज, मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. बॅरिस्टर पी.जी. पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती यूट्यूबवरती माझी व्याख्यानमाला सुरू आहे. त्यांच्या जीवन आणि कार्यावरचं आजचं हे 17वं व्याख्यान आहे. या व्याख्यानाचं शीर्षक आहे सहृदयी आणि थोर दानशूर बॅरिस्टर पी.जी. पाटील. बॅरिस्टर पी.जी. पाटील हे संपूर्ण महाराष्ट्राला रयत सेवक, आदर्श शिक्षक, आदर्श प्राचार्य आणि शिवाजी विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू म्हणून परिचित आहेत. त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक वर्ष नोकरी केली आणि शिवाजी विद्यापीठात त्याचबरोबर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे. या आजच्या व्याख्यानात बॅरिस्टर पी.जी. पाटील सर त्यांचा एक विशेष पैलू, ते सहृदयी होते आणि किती दानशूर होते त्याची माहिती घेणार आहोत. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर 1952 बॅरिस्टर झाले आणि लगेच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांना आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या सातारा इथल्या छत्रपती शिवाजी कॉलेजवर शिक्षकाची नोकरी दिली. त्यावेळी त्यांचं पद होतं ट्युटर इन इंग्लिश आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील सर तिथं इंग्रजी विषय शिकवू लागले. त्यापूर्वी वयाच्या 11व्या वर्षीच भाऊराव पाटलांनी त्यांना त्यांच्या गावी कोल्हापूरला जाऊन शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेत आणलेलं होतं आणि संस्थेच्या बोर्डिंगमध्ये राहून सातारामध्ये जे न्यू इंग्लिश स्कूल अशा प्रकारचं जे हायस्कूल होतं त्या हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षण केलं. वयाच्या 11व्या वर्षापासून वयाच्या 33व्या वर्षापर्यंत पी.जी. पाटील सर कर्मवीर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत होते आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवलेलं होतं आणि बॅरिस्टर झाल्यानंतर ते भारतात परतले आणि साताऱ्यात आल्यानंतर भाऊराव अण्णांनी लगेच त्यांना शिवाजी कॉलेजवरती ट्युटर इन इंग्लिश या पदावरती नोकरी दिली आणि त्या काळात त्यांच्याकडं मुलांच्या हॉस्टेलची, वसतिगृहाची रेक्टर म्हणून सुद्धा जबाबदारी अण्णांनी सोपवलेली होती. नोकरी लागल्यानंतर सुद्धा बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हॉटेलमध्ये, खानावळीत कधीच जेवले नाहीत. ते तिथंच राहत असत आणि हॉस्टेलची मुलं, हॉस्टेलची जी खानावळ होती त्या खानावळीत मुलं जेवत असत आणि ही मुलं जे अन्न खात तेच अन्न बॅरिस्टर पी.जी. पाटील सर खात असत. त्यांना पगार खूपच कमी होता. दरमहा फक्त 120 रुपये. जून 1952चा हा पगार आहे. कारण अण्णा म्हणायचे की मी पी.जी. पाटलांच्या शिक्षणावरती संस्थेनं भरपूर खर्च केलेला आहे आणि त्यामुळं तो खर्च वसूल करण्यासाठी पी.जी. सरांना अतिशय कमी दरमहा 120 रुपये एवढाच पगार होता. आणि तरीसुद्धा पी.जी. पाटील सर या पगारावरती, कमी पगारावरती अतिशय आनंदानं काम करत होते. कारण कर्मवीर भाऊराव पाटील हे पी.जी. पाटलांचे पालक होते
मार्गदर्शक होते आणि आधारस्तंभ होते. आणि त्यांच्या रयत शिक्षण संस्थेनं त्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च केलेला होता. पी जी पाटील सर सुद्धा महाराष्ट्रात बॅरिस्टर असल्यामुळं, विद्वान असल्यामुळं प्रसिद्ध होते आणि त्यांचं नाव ऐकून इंग्रजीचे ते गाढे अभ्यासक होते. आणि महाराष्ट्रातील, महाराष्ट्रभरातील खेड्यापाड्यातील गोरगरीब विद्यार्थी पी जी सरांचं नाव ऐकून साताऱ्यात शिक्षणासाठी येत असत आणि पी जी पाटील सर त्यांना सर्व प्रकारची मदत करत असत. प्रामुख्यानं हुशार विद्यार्थी, गरीब विद्यार्थी शिकला पाहिजे, पैशाअभावी त्याचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका कर्मवीर अण्णांची होती. आणि अण्णांचे शिष्य असलेल्या पी जी पाटलांची सुद्धा तीच भूमिका होती. कर्मवीर अण्णांची आपल्या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण होती की गरिबांना, सर्व प्रकारची गरीब विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे. आणि मग हुशार विद्यार्थी, गरीब विद्यार्थी असतील, त्यांची फी पी जी पाटील सर आपल्या पगारातून, आपल्या उत्पन्नातून भरत असत. काही वेळा हॉस्टेलमध्ये विद्यार्थी जेवण करत असत, राहत असत, पण जेवणाचं बिल गरीब मुलं देऊ शकत नसत. अशा मुलांचं भोजन बिलसुद्धा बॅरिस्टर पी जी पाटलांनी अनेक वेळा भरलेलं आहे. विद्यार्थी जेवल्याशिवाय, हॉस्टेलमधील विद्यार्थी जेवल्याशिवाय ते आणि त्यांच्या पत्नी जेवण करत नसत. गरीब विद्यार्थ्याला पैशाअभावी ते कधीही परत पाठवत नसत. पैसे नसले तरी कॉलेजला प्रवेश देत. एवढंच नाही तर भाऊराव पाटलांनी गरीब मुलांसाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी जी कमवा आणि शिका, अर्न अँड लर्न ही स्कीम सुरू केलेली होती. या कमवा आणि शिका योजनेत बॅरिस्टर पी जी पाटील सर गरीब विद्यार्थ्यांना तास 2 तास काम देत आणि त्या कामाचा मोबदला म्हणून त्या विद्यार्थ्यांना पैसे देत किंवा त्यांच्या शिक्षणाची फी, त्यांच्या राहण्याची, वसतिगृहाची, हॉस्टेलची फी ही त्या कमवा शिका योजनेतून विद्यार्थ्यांच्याकडून ते भरून घेत. अनेक गरीब विद्यार्थी बॅरिस्टर पी जी पाटलांच्या या औदार्यामुळं, या सहृदयतेमुळं शिक्षक झाले, प्राध्यापक झाले, प्राचार्य झाले आणि मोठमोठे अधिकारीसुद्धा झाले. गरीब विद्यार्थी हे मनानं खूप खचलेले असत, कारण ते गावापासून खूप लांब अंतरावरती साताऱ्यात शिक्षणासाठी आलेले असत आणि त्यांना आपल्या गरीब आईवडिलांची काळजी असे आणि कुटुंबाकडूनही तगादा असे की शिक्षण संपवून कुठंतरी शिपायाची, कशाची तरी नोकरी करून घर चालवावं, अशा प्रकारचा तगादा गरीब मुलांचे आईवडील त्या विद्यार्थ्यांच्या मुलांच्या मागं लावत असत. अशावेळी बॅरिस्टर पी जी पाटील सर त्यांना धीर देत आणि जे विद्यार्थी मनानं खचलेले असत त्या विद्यार्थ्यांना आधार देत आर्थिक मदत कर. विद्यार्थी आजारी पडत हॉस्टेलमध्ये, कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अशा आजारी विद्यार्थ्यांना पी जी पाटील सर सर्व प्रकारची मदत करत. पैशाची सुद्धा मदत बॅरिस्टर पी जी पाटील सर करत होते. स्वतःच्या पगारातून, स्वतःच्या उत्पन्नातून बॅरिस्टर पी जी पाटील सर आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुमतीबाई पाटील मदत करत असत. आजारी विद्यार्थी असेल, एखाद्या विद्यार्थ्याचा ऑपरेशन करावं लागत असेल, शस्त्रक्रिया करावी लागत असेल, तर अशा विद्यार्थ्यांचा सर्व खर्च पी जी पाटील सर स्वतः करत. त्या विद्यार्थ्याला गावी किंवा घरी पाठवत नसत. त्याला चांगलं जेवण द्यावं लागत असे. ऑपरेशन झालेल्या, आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांना तूप, शिरा अशा प्रकारचं जेवण हॉस्टेलमध्ये मिळत नव्हतं. पण बॅरिस्टर पी जी पाटील सर हॉस्टेलच्या खानावळीच्या चालकाला बोलवून सांगत की हे आजारी विद्यार्थी आहेत 2-4, या आजारी विद्यार्थ्यांना रोज त्यांचा आजार बरा होईपर्यंत, अशक्तपणा कमी होईपर्यंत
रोज तूप आणि शिरा चांगलं जेवण त्यांना द्या आणि त्याचे जे काही पैसे असतील ते पैसे माझ्या पगारातून मी तुला देत जाईन. तर अशा प्रकारे जी आजारी मुलं होती, काही कारणानं त्यांचं ऑपरेशन करावं लागत असे, असे विद्यार्थी, त्या गरीब विद्यार्थ्यांचा जेवणाचा, विशेष जेवणाचा खर्च आणि दवाखान्याचा खर्च बॅरिस्टर पी.जी. पाटील सर स्वतः करत असत. कित्येक मुलं घरापासून खूप 50, 60, 100, 150 किलोमीटर दूर अंतरावरून आलेली असत आणि तिथं मुलींचंही वसतिगृह होतं. अशावेळी त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सुमतीबाई पाटील मुलींना घरी बोलवून त्यांना विशेष आधार देत, त्यांच्याशी गप्पा मारत, चर्चा करत, बॅरिस्टर पी.जी. पाटील सर त्यांना धीराच्या 4 गोष्टी सांगत आणि त्यामुळं त्यांच्या काळात बॅरिस्टर पी.जी. पाटील सर आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई या साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेत शिवाजी कॉलेजवरती काम करत होते. त्या काळात एकही विद्यार्थी गरिबीमुळं किंवा मानसिकदृष्ट्या खचल्यामुळं शिक्षण सोडून, अर्ध्यावर सोडून गावी परत गेल्याचं एकही उदाहरण आढळत नाही. विद्यार्थ्यांना काही घरगुती अडचण असत, कोणाची आई आजारी असे, कोणाचे वडील आजारी असत. अशा विद्यार्थ्यांच्या घरगुती अडचणीसुद्धा बॅरिस्टर पी.जी. पाटील सर मदत करत, स्वतः पैसे देतच, पण लक्ष्मीबाई फंड नावाचा एक फंड होता, त्या फंडातून काही रक्कम त्या आजारी विद्यार्थ्यांना मिळवून देत आणि त्यामुळं आजारी विद्यार्थी, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे आईवडील जर आजारी असतील तर त्यांनाही लक्ष्मीबाई फंडातून बॅरिस्टर पी.जी. पाटील सर आर्थिक मदत देत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना शिकण्याची उमेद राहत असे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडं, अभ्यासाकडं चांगलं लक्ष त्यामुळं राहत असे. एकदा त्यांचे एक विद्यार्थी M. स्वामी, महादेव महालिंग स्वामी, की जे पुढं रयत शिक्षण संस्थेचे सचिव झाले, ते बॅरिस्टर पी.जी. पाटलांचे आवडते विद्यार्थी होते, सुमतीबाईंचे आवडते विद्यार्थी होते. ते काशीला बनारस विद्यापीठात जाऊन तिथं MA त्यांनी केलं, MA इंग्लिश, आणि साताऱ्यात परत आल्यानंतर पी.जी. पाटलांनी त्यांना नोकरी दिली, शिक्षकाची नोकरी दिली शिवाजी कॉलेजवरती. पण ते एवढे गरीब होते, त्यांच्या अंगावरचे कपडे खूपच हलक्या दर्जाचे होते आणि तिथल्या शिपायांना, तिथल्या लोकांना वाटलं की हा कोणतरी शिपाईच आहे. त्यांना कोणी शिक्षक समजत नव्हतं, प्राध्यापक समजत नव्हतं. ते शिपाई, बाकीचे विद्यार्थी लोक त्यांना शिपाईची कामं सांगत होते. हे पी.जी. पाटलांना समजलं. पी.जी. पाटील त्यावेळी प्राचार्य होते शिवाजी कॉलेजवरती. त्यांनी स्वामी सरांना बोलवून घेतलं आणि विचारलं की तुझ्याकडं किती पैसे आहेत, किती कपडे आहेत. त्यांनी सांगितलं माझ्याकडं 2च विजारे आहेत. त्यांनी सांगितलं, खिशात हात घातला, पाकिटातून 40 रुपये काढले आणि स्वामी सरांनी दिल्याने सांगितलं हे घे आणि चांगले 2 खादीचे ड्रेस चांगले शिवून घे, म्हणजे लोक तुला शिक्षक समजतील, प्राध्यापक समजतील. एवढी काळजी बॅरिस्टर पी.जी. पाटील सर घेत होते. कराड वगैरे सारख्या ठिकाणी सुद्धा पी.जी. पाटलांनी, त्यांच्या पत्नी सुमतीबाईंनी काम केलं आणि कॉलेजची परिस्थिती लक्षात घेऊन वर्षभर त्यांनी पगार घेतला नव्हता. जेव्हा केव्हा कॉलेजला पैसे मिळाले तेव्हा त्यांनी पगार घेतल्याची नोंद आहे. अगोदर ते शिपायांचा पगार करत, कारण ते म्हणत की शिपाई लोक गरीब असतात. शिपायांचा पगार झाला की मग शिक्षकांचा पगार करत आणि मग स्वतःचा पगार घे. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर एवढे सहृदयी होते की त्यांच्या घरी एक म्हातारी मोलकरीण होती आणि तिचा एक नवरा होता. ही दोन्ही म्हातारी माणसं, त्यांना कोणी नव्हतं, निपुत्रिक होते, अनाथ होते. या दोघांचा सांभाळ बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी मरेपर्यंत केला. त्यांच्या सहृदयतेची कितीतरी उदाहरणं सांगता येतील. आणखी एक सहृदयतेचं आणि दानशूरपणाचं उदाहरण सांगता येईल की ते निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना 1,11,000 रुपयांची थैली दिली. पण ती थैली त्यांनी स्वतःसाठी घेतली नाही, त्यामध्ये स्वतःचे 2,000 रुपये घातले आणि
ही रक्कम एका ट्रस्टला दिली आणि त्यांनी सांगितलं की या ट्रस्टमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं इंग्रजी कच्चं आहे, त्यांचं इंग्रजी सुधारण्यासाठी हे पैसे खर्च करावेत असं त्यांनी सांगितलं. त्यांनी शेकडो हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई यांनी आर्थिक मदत केली, सर्व प्रकारची मदत केली. पण मदत करताना ते सांगायचे, हे बघ, कोणाला सांगू नकोस. ज्याला मदत करायची आहे त्याला एकट्यालाच ते बाजूला घरी बोलवून घेत. कोणाच्या समोर 50 रुपये, 500 रुपये, 200 रुपये ते देत नसत. त्याचं नाव गावसुद्धा लिहून ठेवत नसत, कोणाला किती रक्कम दिली. आणि ते सांगायचे, मी तुला मदत केली, मी तुला पैसे दिले, हे कोणालाही तू सांगू नकोस. आणि तुझी परिस्थिती सुधारल्यानंतर तू पण अशा प्रकारे गरिबांना मदत कर आणि हे माझे पैसे मला कधीही परत करू नकोस. तुझी परिस्थिती जरी सुधारली तर हे पैसे मला परत करू नकोस असं बॅरिस्टर पी.जी. पाटील सर सांगायचे. काही जण सांगतात हे कोणालाच माहीत नव्हतं, पण जेव्हा अनेक विद्यार्थी एकत्र जमायचे त्यावेळी ते चर्चा करायचे, सांगायचे की मला पी.जी. सरांनी एवढी मदत केली, मला पी.जी. सरांनी शिक्षणासाठी, आजारपणासाठी एवढी मदत केली, त्यामुळंच ही माहिती मिळू शकली. अन्यथा ते सांगत असत की मी तुला मदत करतो, पैसे देतो, हे कोणालाही सांगू नकोस. त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही अनाथ विद्यार्थीसुद्धा शिवाजी कॉलेजला शिक्षण घेत होते. त्या अनाथ मुलांना त्यांनी खूप चांगलं सांभाळलं. त्यांना आई नव्हती, वडील नव्हते. अशा अनाथ मुलांना सांभाळलं, त्यांना मानसिक धीर दिला. एवढंच नव्हे तर त्यांची लग्न लावून दिली, त्यांच्या लग्नाचा खर्च केला. म्हणजे अनाथ मुलांच्या केवळ शिक्षणाचा खर्च केला नाही, त्यांचे आई वडील म्हणून ते लग्नात उभे राहिले, त्यांची लग्न लावून दिली. हे त्यांचं मोठं वैशिष्ट्य आहे. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे फार दानशूर होते, थोर दानशूर होते. आणि त्यांनी आपल्या हयातीमध्ये त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई यासुद्धा शिक्षक होत्या, प्राध्यापिका होत्या, प्राचार्य होत्या, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या अध्यक्ष होत्या. आणि त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई यांनी हयातभर जे लाखो रुपये मिळवले ते सगळे त्यांनी मृत्यूपूर्वी दान करून टाकले. ऑगस्ट 1994 रोजी मृत्यूपूर्वी काही वर्ष त्यांनी मृत्यूपत्र तयार करून ठेवलेलं होतं आणि त्यानुसार मृत्यूपत्राची अंमलबजावणी झाली आणि मिळवलेली सगळी संपत्ती त्यांनी समाजाला दान करून टाकली. त्यांना स्वतःला मूलबाळ नव्हतं, पण त्यांना पुतण्या होता भारत नावाचा. त्या पुतण्याला त्यांनी आपली सगळी 7 ते 8 एकर जी जमीन होती कौलापूरमध्ये त्यांच्या वाट्याला आलेली, ती सगळी 7 ते 8 एकर जमीन पुतण्या भारत यांच्या नावावर त्यांनी करून दिली. कारण बॅरिस्टर पी.जी. पाटलांचे बंधू आकस्मिक लवकरच वारलेले होते आणि त्यांना त्यावेळी अतिशय लहान 2-3 वर्षाचा मुलगा भारत होता. त्याचा सांभाळ पी.जी. सरांनी केला आणि आपली सगळी जमीन 7 ते 8 एकर त्यांनी आपला पुतण्या भारत याला दिली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी बॅरिस्टर पी.जी. पाटलांच्या जन्मगावी कौलापूर या ठिकाणी एक हायस्कूल काढलेलं आहे आणि त्याचं नाव पंडित नेहरू विद्यालय असं आहे. आणि त्याची सगळी जबाबदारी पी.जी. सरांच्यावरतीच सोपवलेली होती. पी.जी. सर आपल्या पगारातून दरवर्षी काही रक्कम या शाळेला देत असत आणि मृत्यूपूर्वी त्यांनी 1 लाख रुपये त्या शाळेला दिले. कराड या ठिकाणी सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज आहे रयत शिक्षण संस्थेचं. या कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला सुमतीबाई पांडुरंग पाटील बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांच्या सौभाग्यवती त्यांचं नाव दिलेलं आहे.
त्या वसतिगृहाला पी.जी. सरांनी आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाईंनी 3 लाख रुपये दिले. सातारा इथं जे छत्रपती शिवाजी कॉलेज आहे रयत शिक्षण संस्थेचं, की जिथं बॅरिस्टर पी.जी. सरांनी त्यांच्या पत्नी सुमतीबाईंनी बरीच वर्ष नोकरी केली, त्या कॉलेजमध्ये कमवा आणि शिका ही योजना आहे. या योजनेसाठी बॅरिस्टर पी.जी. सरांनी आणि सौ सुमतीबाईंनी 5 लाख रुपये देणगी दिली. कारण कमवा शिका योजनेत खूप गरीब विद्यार्थी शिकतात, त्यांना चांगलं शिक्षण घेता यावं यासाठी स्वतःचे 5 लाख रुपये त्यांनी कमवा शिका योजनेसाठी रयत शिक्षण संस्थेला दिले. तिथे साताऱ्यातच छत्रपती शाहू बोर्डिंग आहे, की जिथं बॅरिस्टर पी.जी. पाटील सर वयाच्या 11व्या वर्षी राहिलेले होते. बरीच वर्ष लहानपणापासून पी.जी. सर त्या बोर्डिंगमध्ये राहिलेले होते. 2 बोर्डिंग आहेत, छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नंबर 1 आणि छत्रपती शाहू बोर्डिंग शाखा नंबर 2. या दोन्ही मुलांच्या वसतिगृहाला 3 लाख रुपये त्यांनी देणगी दिली. त्याचबरोबर लक्ष्मीबाई पाटील विद्यार्थिनी वसतिगृह सातारा या ठिकाणी आहे. या वसतिगृहाला त्यांनी 2 लाख रुपयांची देणगी दिली. सातारा इथं कर्मवीर छाया नावाचं त्यांचं निवासस्थान आहे. ते बॅरिस्टर पी.जी. सर आणि सौ सुमतीबाई यांनी स्वतः त्याचं बांधकाम करून घेतलेलं होतं आणि खूप छान अशा प्रकारचा तो बंगला आहे, निवासस्थान आहे. आज त्याची कितीतरी कोट रुपये किंमत आहे. कितीतरी कोट रुपये किंमत असलेलं स्वतःचं जन्मस्थान, निवासस्थान कर्मवीर छाया नावाचं हे बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांनी शिवाजी विद्यापीठाला दिलं आणि त्यांनी सांगितलं की या निवासस्थानाचा उपयोग शिवाजी विद्यापीठानं ग्रंथालयासाठी करावा किंवा तिथं पदव्युत्तर अभ्यास केंद्र शिवाजी विद्यापीठानं सुरू करावं. शिवाजी विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींचं वसतिगृह आहे. या वसतिगृहाला बॅरिस्टर पी.जी. सरांनी आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाई यांनी 15 लाख रुपयांची देणगी दिली. सातारा इथं घरात काही संसारोपयोगी साहित्य होतं, ते सगळं आपला पुतण्या भारत पाटील यांना दिलं. घरात त्यांच्या चांगली 4 लाकडी कपाटं होती, भरपूर ग्रंथ होते, ते त्यांनी शिवाजी विद्यापीठाला दिले. आणि बाकीचं साहित्य त्यांचे एक मानसपुत्र होते निकम नावाचे, त्यांना दिले. त्यांनी जवळजवळ 26 लोकांची नावं आपल्या डायरीत लिहून ठेवली होती, मृत्यूपत्रात. त्यांच्याबद्दल त्यांना आस्था होती. या 26 लोकांना कुणाला 5,000, कुणाला 10,000, कुणाला 30,000 अशा प्रकारे 3,50,000 रुपयाची रक्कम त्यांनी वाटून टाकली. आणि गरीब हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी 2 लाख रुपयांची विशेष तरतूद त्यांनी केली. बॅरिस्टर पी.जी. पाटील आणि सौ सुमतीबाई पाटील यांच्या नावानं एक ट्रस्ट स्थापन करावा आणि या ट्रस्टमार्फत गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करावी, गरीब लोकांना वैद्यकीय उपचारासाठी मदत करावी अशी पी.जी. सरांची इच्छा होती. त्यासाठी त्या ट्रस्टला त्यांनी 10 लाख रुपयांची देणगी दिली. मग काही थोडंफार सोनं त्यांच्या पत्नी सुमतीबाई यांच्याकडं होत. 4 बांगड्या असतील, मंगळसूत्र असतील, अंगठी, कानातील 4 कुड्या, हे सगळं त्यांनी शिपाई, क्लार्क, भांडीवाली बाई यांना दान करून टाकलं. तर अशा प्रकारे बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे सहृदयी आणि थोर दानशूर होते. मिळवलेली सगळी संपत्ती, सगळी मालमत्ता, लाखो कोट्यावधी रुपयांची मालमत्ता सगळी त्यांनी समाजाला दान करून टाकली. विशेषतः रयत शिक्षण संस्थेची वसतिगृह असतील, शिवाजी विद्यापीठ असेल, शिवाजी विद्यापीठाचं वसतिगृह असेल, या वसतिगृहांना त्यांनी सगळी रक्कम दान करून टाकली. आणि आपलं स्वतःचं राहतं घर, की ज्या घराची आज किंमत कितीतरी कोट रुपये आहे, हे घर त्यांनी शिवाजी विद्यापीठाला दान करून टाकलं. तर अशा प्रकारे आजच्या व्याख्यानात आपण बॅरिस्टर पी.जी. पाटील सर कसे सहृदयी होते
आणि किती दानशूर होते याची माहिती घेतली. कोणाला दानशूर म्हणावं हे बॅरिस्टर पी जी सरांच्या चरित्रातूनच आपणाला समजतं. पुढच्या भागामध्ये त्यांच्या आणखी एका विशेष पैलूवरती मी प्रकाश टाकणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.